एंडोक्राइन लाइन जो मैक्सिमम डेथ हार्ट रिलेटेड आहे, नॉट ब्रेन रिलेटेड और लंग्स रिलेटेड. थायरॉइड असं तसं नाही, हायपोथायरॉइडचं पेशंट तुझ्यासमोर बसलेला आहे, त्याची रिडिंग वाचली एकदा, बरोबर आहे. काल आपल्याकडे एक टीचर आहे त्या थायरॉइड नॉर्मल म्हणजे मागच्या तिन्ही रिडिंग नॉर्मल आहे, तरी ते असं म्हणतात तिला डॉक्टरने बरंच ठेवली मेडिसिन कमी नाही केली. त्याच्यामध्ये पहिलं मी बोललोच आधी कपेट होतं आणि ते टीचिंग आहे ते एकच मोनोटोन लाईफ एकच सोन मध्ये चाललं. त्याचं मूळ बघतो इन्फर्टिलिटी हे ना एंडोक्राइनचे जे हायेस्ट आहे. एखाद्या लेडीजमध्ये इन्फर्टिलिटीचे केस आले ना, तुम्ही त्याला सेंट्रल नर्वस सिस्टीम हार्ट हे सगळं नॉर्मल सापडतं. एंडोक्राइन मधले माइंड तुम्हाला काम आलं म्हणून इन्फर्टिलिटी ट्रीट करताना एंडोक्राइन रिलेटेड टॉपिक्स आणि सक्सेस आहे असं नाही. गव्हर्नमेंट न्यूरेटिकम क्लासना कल्चरल क्लास क्लासना मग त्या लेवलला क्लास म्हणजे कल्चरल क्लासचं लेवल काय आहे एंडोक्राइन सिस्टमचं. म्हणून त्या मेडिसिनमध्ये खूप काही डीप सिटेड आहे. तुमचं जर दुःख पाहिजे त्यांना हे सिस्टम त्या ऑर्गनच्या रिलेटेड त्या सिस्टमच्या रिलेटेड आहे आणि त्याला ते माइंड पाहिजे. इन्सिक्युरिटी बेस आहे सोरामधला सायकोसोरा सिक्रेटमधला. तर सोरिकमध्ये जेव्हा तो कल्चरल इन्सिक्युअर असतो ना, तू त्या लेवललाच फक्त बघतो. तोच इन्सिक्युअर सायकोटिकमध्ये गेला की थोडा वेगळ्या लेवलला रिॲक्ट करतो. कारण स्टिम्युलेशन आर डिफरंट, रिॲक्शन्स डिफरंट. म्हणजे एक क्रिकेटरमध्ये आपण बघतो तर 6 बॉल वेगवेगळे टाकत असेल तर एकच शॉट करतो का प्रत्येक बॉलला, ती एंडोक्राइन. प्रत्येक स्टिम्युलेला वेगळं असतं. म्हणून चेंजेबिलिटी, म्हणून खूप काही गोष्टी पुढे येतात. राईट, थोडंफार समजलं असेल एंडोक्राइन सिरियसनेस मला यावं म्हणून मी बाकी असं म्हणू शकतं पिक्चर फार गोड होतं ते वाक्य कॉमन. लेक्चर फार बोर होतं, कॉमन वाक्य. लेक्चर बोर नव्हतं, तुमची फिलिंगच त्याला बोर होती, तुला काय करणार. बरोबर ना, आमची कॉमन वाक्य आपल्याला अनालिसिस करायला सोपं जातं. बघा वाचा लिहा. इम्पेशन्स नंतर बोलतो आपण. हे थोडंसं कन्फ्युजन आहे बऱ्याच लोकांना की टेस्टमध्ये काय आलं तर काय त्याला समजायचं. ठेवून घ्या. पहिले लो TSH लेवलपासून चालू करू. लो हा शब्द जो आहे ना, लो TSH ठेवून घ्या. हाय काय होऊन जाईल T4 किंवा नॉर्मल T4 किंवा लो. पण इकडे TSH लो आहे म्हणजे फक्त TSH बघायचं आपल्याला. TSH लो असेल आणि T4 हाय असू द्या किंवा नॉर्मल असू द्या किंवा लो असू द्या, काय काय डायग्नोस होऊ शकते? हायपरथायरॉइडिझम. TSH लो, T3 हाय, हायपोथायरॉइडिझम. बऱ्याच जणांना कन्फ्युजन होते. एखादी मेडिसिन चालू आहे थायरॉइडिझम सारखी ओके ॲलोपॅथिक वाली आणि एकदम TSH लो झालं, T3 झालं, त्या मेडिसिनचा इफेक्ट आहे तुम्हाला लगेच कळायला पाहिजे. म्हणजे 100ची आहे तर तिला 75 करावं लावा. राईट. T3 नॉर्मल आहे, TSH लो आहे, सब क्लिनिकली हायपरच आहे. नॉर्मल लेवलला सबस्टन्स थायरॉक्सिन ओव्हर प्लेस्ड ऑटोनॉमस फंक्शनिंग थायरॉइड नोडल्स और नॉन थायरॉइडिकल इलनेस. आणि सगळ्यात शेवटी ट्युटरिंग और हायपोथॅलॅमिक हायपोथायरॉइडिझम अँड सिव्हिअर नॉन थायरॉइडल इलनेस. हा जो लास्ट पॉईंट आहे ना, दोन्ही लो मिळायला बघायले की त्याच्यापेक्षा वरच्या लेवलला जायचं हायपोथॅलॅमस, तिथं काहीतरी असणार. हे इम्पॉर्टंट आहे. आणि तिथं काहीच नसतं, दुसरीचं ट्यूमरच असतं. ट्युटरी ट्यूमर झालं दोन्ही लो होतात. कौन लो होता है? T4. यहाँ पे T4 नॉर्मल होने भी तो ये लो हो गया तो ये बढ़ना चाहिए, फिर भी नॉर्मल है तो दूसरा एक हार्मोन उसको कंट्रोल कर रहा है, लेकिन वो अपने लिए कंडीशन सब क्लिनिकल कभी भी हाई हो सकता है, इसलिए सब क्लिनिकल हाइपोथायरॉइडिज्म. अब इसके अपोजिट में जाएंगे. ऊपर सबसे TSH हाई लो वाला हो गया,
अब TSH भी हाई मिल रहा और T4 भी हाई हो रहा। हाँ, ये कंडीशन एक बार फिर से, हाँ, पिट्यूटरी हाइपोथायराइडिज्म, पिट्यूटरी की तरफ गया, यानी दोनों हाई दोनों लो, पिट्यूटरी हाइपोथैलेमस, राइट। अब देखो TH हाई और ये नॉर्मल है, हाइपोथायराइडिज्म सब केमिकल हाइपोथायराइडिज्म, इसको अच्छा ट्रीट कर सकते हैं। यहाँ पे देखो प्राइमरी हाइपोथायराइडिज्म, दो T4, ये तो प्राइमरी हाइपोथायराइडिज्म, हर पेशेंट को अलग अलग मैनेजमेंट, इसको कॉम्प्लिकेशन ज्यादा होने वाले हैं ना, इसके ऊपर अपन तय कर सकते हैं और कितने दिन से ये चल रहा है उसकी बॉडी में, ये भी इम्पोर्टेंट है। अब देखो TSH नॉर्मल है लेकिन T4 हाई है, एज अ सैम्पलिंग विद इन 6 आवर्स करेक्टली, तो ऐसा हो सकता है। सेकंड, नॉर्मल 100% पेशेंट इज नॉर्मल, लो पिट्यूटरी हाइपोथैलेमिक एंड सीवियर, तो TSH नॉर्मल है और T4 लो हो गया तो भी हाइपोथायराइड, सॉरी पिट्यूटरी ग्लैंड की तरफ, ये समझ में आया। थायरॉइड क्लिनिक आपल्याला शोधायचं आहे ना, आपल्या स्वतःचं, हे 4 पाठक झाला पाहिजे। खूप जण पहिलेच मिस्टेक करतात, तिला हायपरसिमेटिस चालू आहे, हायपोसिमेटिस चालू आहे, हेच कळत नाही, आमचं त्यांचं लिहिलं चालू सिम्पटम सगळं, म्हणजे दोन्ही सिम्पटम येतात। सेंटर नर्वस मध्ये मी आधी सांगितलं सिम्पटम, ट्रिंगलिंग ऑफ हँड्स, थर्ड मध्ये आधी सांगितलं पण लोअर साइड्स, लोअर लिंब, हे दोन्ही सिस्टमची स्टार्टिंग आहे ना हायपोथायरायडिझम मध्ये। प्रायमरी सेकंडरी टर्शियरी पेशंट, फर्स्ट प्रायमरी मध्ये थायरॉइड फेल्युअर, सेकंडरी मध्ये पिट्यूटरी TSH डिफिशियंट, आता जो चार्ट होता तोच, टर्शियरी मध्ये हायपोथॅलेमिक डिफिशियन्सी वरूनच पिट्यूटरी ग्लँड मध्ये, आणि पेरिफेरल रेजिस्टन्स टू ऍक्शन ऑफ थायरॉइड हार्मोन, हा लास्ट पार्ट आपण नंतर बघू, पर्टिक्युलर डायबिटीज वगैरे ऑदर हार्मोनच्या रिलेटेड मध्ये। पेरिफेरल रेजिस्टन्स एवढा शब्द लक्षात ठेवा, हे सगळ्यासाठी सांगणार आहे कॉलेजमध्ये। फर्स्ट ॲटोइम्युनो थायरॉइडायटिस, थायरॉइडॉमी, रेडिओ आयोडीन थेरपी, आयोडीन डिफिशियन्सी सगळ्यात कॉमन अँड एक्सेस झालं तरी काही ड्रग्स असे ज्यामध्ये लिथियम, इंटरफेरॉन अल्फा, याच्यासाठी दिलं जातं खूप सांगतात इंटरफेरॉन अल्फा, ज्यांचा एचबी खूप म्हणजे कमी राहत असेल त्यांना आयर्न आणि एचबी वाढण्यासाठी इंटरफेरॉन म्हणजे लाल इंजेक्शन छोट्या बॉटलमध्ये देतात, ते इंटरफेरॉन ते दिल्यानंतर जास्त क्वांटिटी दिली तर थायरॉइड होऊ शकतो, चांगलं आहे, नेहमी आयर्न कमी राहणं सुद्धा। इन्फिल्ट्रेटिव्ह डिसीज, त्यामध्ये फायब्रस आणि हेमोक्रोमॅटोमॅसिस, ट्रान्झिएंट हायपोथायरॉइडिझम, सब ॲक्यूट लिम्फोसाइटिक थायरॉइडायटिस, लिम्फोसाइटिक इंग्लिश कंडिशन आहे म्हणून। ग्रॅन्युलोमॅटस, हे शब्द का वाचतो तो बघा, त्याच्या आधी तुम्हाला ऑर्गन सांगितले होते, जसं थर्ड म्हणलं ना तुम्हाला लिव्हर, कान, इयर, आईज, आता बघा एंडोक्राइन सिस्टम मध्ये थायरॉइड सर्वेशन मध्ये ऑर्गन, lymph nodes, त्याच्यापेक्षा हाय लेवल, इट्स कॉल्ड सप्रेशन। नंतर सांगणार मी टॉन्सिल, बाकीचे छोटे आहेत ना आपल्या, त्याला एंडोक्राइन सिस्टम समजलं, अपेंडिक्स वगैरे जे काय आहेत ते लिम्फॅटिक ऑर्गन, सगळ्यात शेवटी बघ, म्हणजे तुला कळेल की अपेंडिक्स साठी जातील त्याला काय फ्युचरमध्ये त्रास आहे, इथे पॉईंट क्लिअर व्हायला। एंडोक्राइन मास्टरमध्ये काय ॲलोपॅथीमध्ये आता मॅनेजमेंट चांगलं नाही, फक्त वरून गोळ्या द्यायचा, म्हणजे जेवढे सिस्टीम ह्या दोघांच्या रिलेटेड सांगितले ते सगळे आपण होणार पण एक वेगळ्या लेवलचे। जसं एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे, हायपरथायरॉइडिझममध्ये डोळ्यावर इफेक्ट काय पडतो, एक्झोऑप्थॅल्मस, जेव्हा मी तिकडे सांगितलं तुम्हाला आईजमध्ये आणि कानामध्ये आपलं CNS मध्ये सिवस मध्ये तिथं ब्लेफोस्पाझम, मायोपिया, अकोमोडेशन, बघा इफेक्ट कसे आहेत,
तुम्हाला कळायला पाहिजे डोळ्यामध्ये हा प्रॉब्लेम म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम, हा एक्झो ऑप्थल्मो दिसतो म्हणजे हा प्रॉब्लेम, म्हणजे कधीच थायरॉइडचा पेशंट चष्मा लावून देणार नाही तुमच्या हायपर, तो एक्झो ऑप्थल्मो झाल्यानंतर जर डिफिकल्टी आहे. तुमच्या आधीच्या 2 बॅचने आधी होतं चांगलं की आम्ही काल त्या लेडीचं तेच सांगितलेलं की इनलार्ज आईज हे सिम्पटम निघतात त्या लेडीसाठी लॅक्टेसिससाठी. तिला डोळे तिच्या एजनुसार एक सोप होते, लग्न काही झालं हे माहीत नाही, मिस्टेक प्रॉब्लेम झालेली आहे, काय सगळे सिम्पटम होतं, मला कळालं की स्टेज ही येतो करायची का, त्याच्यानुसार विचार करून दिलेला लॅक्टेसिस. दुसऱ्यांनी सुद्धा ज्याला हे माहीत नाही ना हे एंडोक्राइन आहे ते डोनेट करून लॅक्टेसिस दिलं असतं मान्य आहे, पण फॉलोअपमध्ये मिस्टेक का झाला, ते फॉलोअपमध्ये त्याच्यानंतरची सिस्टीम कोणती अफेक्ट होणार आहे, हा इथं सेंट्रल नर्वस सिस्टीम किंवा रस्त्याला सिस्टम येऊन गेले असेल तर तसा एखादा स्किन प्रॉब्लेम तेव्हाच कव्हर येतो. एंडोक्राइनवाले मॅक्सिमम स्किन प्रॉब्लेम होईल, म्हणजे डायबिटीज शिकवता तुम्हाला सांगेल मी की 85% डायबिटीज हे आधी 1-2 महिने आधी स्किन प्रॉब्लेम घेऊन डायबिटीज करतात. ते स्किन एवढं फास्ट सप्रेस करून जातात त्यानंतर खूप गरजे करणार त्यामुळे शुगर होती म्हणजे जर तेव्हा तुम्हाला कळालं की काय सगळ्यांना वेगळं मॅनेजमेंट, सगळ्या सिस्टीमला वेगळं, सगळ्या सिस्टीमचं स्टिम्युलेशन वेगळं, सगळं सांगतो सगळ्यात लास्ट सेंटरमध्ये डिफिशियन्सी सगळं शेवटी